तुम्हालाही असे रसरशीत, तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत गुलाबजाम बनवायचे आहेत का? मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे रसरशीत गुलाबजाम बनवण्यासाठी खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. रक्षाबंधन जवळ येत आहे आणि त्यासाठी खास स्पेशल असे गुलाबजाम घरच्या घरी कसे बनवायचे यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर त्यासाठी इथे मी 500 ग्रॅम खवा घेतलेला आहे. आता हा आपल्याला तळव्याच्या साहाय्याने चांगला असा मळून घ्यायचा आहे. गरज वाटल्यास हा खवा तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता. तर आता इथे मी तळव्याच्या साहाय्याने जो हाताचा आपला तळवा असतो त्याच्या साहाय्याने चांगलं असं हे खवा मळून घेतलेला आहे. त्यानंतर 2 चिमट यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे. 125 ग्रॅम मैदा यामध्ये घालायचा आहे. आता हा थोडा थोडा करत घालून चांगलं असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मैदा चाळून घेतलेला आहे. तर थोडंसं याचं प्रमाण मैद्याचं तुम्ही कमी करू शकता, पण 125 ग्रॅम बरोबर माप बसतं. तर आता हे पहा, छान असं मैदा मिक्स करून मळून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही थोडंसं 5 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ शकता किंवा लगेचच याचे गोळे बनवून घेऊ शकता. तर आता मी लगेचच याचे गोळे तयार करून घेणार आहे. हे पहा, अजिबात कुठेही क्रॅक जाता कामा नये, व्यवस्थित असे याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने बाकीचे मी गोळे तयार करून घेते. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. रेसिपी जर आवडत असेल तर एक लाईक करायलाही विसरू नका. तर हे पहा, छान असे आता हे मी गोळे तयार करून घेते. तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. चांगलं गरम करून घ्यायचं म्हणजे जास्त कडक तयार करून घ्यायचं नाही आहे. कडक तयार केलं तर मग आपले गुलाबजामुन टाकल्यावरून लगेच काळपट पडतील. तर इथे तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे. लो गॅसवर गुलाबजाम आतपर्यंत चांगले शिजले जातात, वरून करपत नाहीत. हाय फ्लेमवर जर तुम्ही तळायला गेलात तर वरून पटकन हे करपले जातात आणि आतून तसेच कच्चे राहतात. तर हे पहा, 1-2 सेकंदानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे गुलाबजाम असे एकसारखे फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळीकडे एकसारखा कलर येतो. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे हलवत हलवत सगळीकडून तळून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळीकडे एकसारखा असा सोनेरी कलर येतो. तर तुम्ही अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलरवर ठेवू शकता किंवा हलकेसे डार्क कलरमध्ये हे गुलाबजाम तुम्ही तळून घेऊ शकता. तर थोडेसे डार्क कलरमध्ये आता हे इथे मी गुलाबजामुन तळून घेते. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तर हे पहा, छान असं आपले मस्त गोल्डन ब्राऊन कलरमध्ये तळून झालेले आहेत. आता अशाच पद्धतीने सगळे आपण तळून घेणार आहोत. तर आता वाटल्यास इथे तळता तळता तुम्ही दुसरीकडे पाक तयार करून घेऊ शकता आणि मग पाकामध्ये लगेचच तळल्यानंतर हे जे गुलाबजामुन आपण तळून घेतलेले आहेत ते गरम पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर हे पहा, इकडे मी तळून घेते, दुसरीकडे मी पाक तयार करते. तर इथे मी यासाठी जेवढा आपला खवा आहे 500 ग्रॅम तेवढी इथे मी साखर घेतलेली आहे आणि आता आपल्याला साखर बुडेल इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे. तर हे पहा, इथे साखर बुडेल इतपत मी पाणी घातलेलं आहे. याला आता आपल्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे मिश्रणाला. गुलाबजामुनचा पाक तयार करताना फक्त पाकाला चिकटपणा येईल इथपर्यंतच आपल्याला पाक शिजवून घ्यायचा असतो. तुम्हाला आणखीन जास्त दिवस टिकवायचा असेल तर तुम्ही थोडासा एकतारी पाक इथे तयार करून घेऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता पाकाला चांगले उकळी आलेले आहे. तर ही ज्यात ते वरती मळी दिसते ती मी यामध्ये 2 चमचे दूध घातलं होतं, त्यामुळे वरती ही मळी आलेली आहे. ती आता मी या चमच्याच्या साहाय्याने साईडला काढून घेते. हे पहा, जी काही पाकावर साखरेची मळी आलेली असते ती निघून जाते दूध टाकल्यामुळे. तर आता आपल्याला ही सगळी काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी पाक आपला चांगला असा स्वच्छ दिसतोय. त्यानंतर यामध्ये 1 चमचा वेलचीची पूड घालायची आहे. याने छान असा सुगंध येतो. केसर जर आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता, याने छान असा कलर येईल. तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाक इथे आपल्याला चेक करून पाहायचा आहे. तर इथे आपल्याला चिकट पाक लागतो गुलाबजामुनसाठी. हलकासा चिकटपणा आला की त्या गुलाबजामुनसाठी लागणारा पाक तयार होतो. तर हे पहा, आपला पाक
चांगला असा चिकट झालेला आहे. तर तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायचं असतील तर तुम्ही 1 तारी पाक करून घेऊ शकता. तर हे पहा, गरम पाक आहे तोपर्यंत लगेचच इथे मी हे जे तळलेले गुलाबजामुन आहेत ते घालायचे आहेत. तळलेले गरम गरम गुलाबजाम पाकामध्ये घालायचे, म्हणजे आपले जे काही गुलाबजाम आहेत ते पाक लगेचच शोषून घेतात. तर मस्त असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपले मस्त रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम तयार होतात. तुम्ही पाहू शकता, कलर देखील अप्रतिम आलेला आहे. यंदाच्या रक्षाबंधनसाठी घरच्या घरी मस्त रसरशीत आणि मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम तुम्ही हे घरच्या घरी बनवू शकता. दिलेल्या साहित्यामध्ये साधारणतः 35 ते 40 गुलाबजाम मीडियम साईजचे आरामात तयार होतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि जाता जाता अशाच नवनवीन रेसिपींसाठी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.